सर सुरू करायचं का? विकासजी सुरू करायचं? नमस्कार. सर्वप्रथम मी रायगड माझं या टीमचं आभार मानतो की त्यांनी या प्लॅटफॉर्मवर संधी दिली घेण्याची. काल बोलणं झालं त्याच पद्धतीने विषयी ठरला गेला आणि खऱ्या अर्थानं कोकणातला मी स्वतः असल्यामुळे कोकणातलं जे सगळं सध्याचं चक्रीवादळ आलेलं आणि त्यानंतर राजकीय वादळ यामध्ये आता जोरदार घमासान सुरू झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु सर्वात प्रथम ज्या कोकणी लोकांचं ज्या स्थानिक लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या सगळ्या दुःखात आपण सहभागी आहोत. खरं तर त्यांना जी मदत लागेल ते काम आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे. नुसतं आपल्याला हे राजकारण आणि ते राजकारण करून चालणार नाही आहे, तर आपलं या समाजाशी काही देणं लागतं ही भान हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करायला पाहिजे. जो मला विषय देण्यात आलेला आहे त्या विषयाला अनुसरून मी आता सुरुवात करतो. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार आणि दुसरीकडे भाजप विरोधी पक्षात आहे. सध्या नेत्यांचे जोरदार दौरे सुरू झालेले आहेत आणि या दौऱ्यांमधून नेमकं कोकणवासियांना काय मिळणार आहे हे प्रामुख्यानं बघायला पाहिजे. नुसते दौरे होतात हे बघून चालणार नाही. नेते आपले दौरे आहेत ते आपल्या राजकीय फायद्यासाठी करत असतात, कारण का त्यांना त्या भागांमध्ये आपण पोचलो आहोत किंवा आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरांचं देखील नुकसान झालेलं असतं त्यासाठी ते करतात. आणि त्याचबरोबर जसं आपण पाहतोय की नेते त्या ठिकाणी येऊन गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि सविस्तर आढावा देतात. परंतु मला असं वाटतं की महाविकास आघाडीनं ज्या वेळेला हे चक्रीवादळ आलं आणि नुकसान झालं त्यानंतर तात्काळ मदतीची घोषणा केली. ही सगळी मदतीची घोषणा कोट्यावधीच्या आकड्यांमध्ये आहे, परंतु प्रत्यक्षात ही कोट्यावधींची जी घोषणा केलेली आहे ती स्थानिक ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यापर्यंत किती पोचते आहे हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर नेते दौरे करणार, पंचनाम्याची घोषणा करणार, कोटी दिले, 72 कोटी दिले, 73 कोटी दिले, परंतु त्यातले 73 रुपये तरी तातडीनं त्या लोकांना मिळत आहेत का हे देखील पाहावं लागणार. नाही तर पंचनामे करा. बऱ्याच वेळेला असं राजकारण देखील चालतं, म्हणजे जसं आपण बोलतोय की महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर स्थानिक नेते विरुद्ध अधिकारी असा देखील मोठ्या प्रमाणात वाद असतो. कारण का सध्याच्या घडीला जे मुख्य सचिव अजय मेहता आहेत त्यांच्या विरोधात एक वाद सुरू आहे. त्याच पद्धतीचे वाद हे स्थानिक लेवलला देखील असतात. जिल्हाधिकारी आणि स्थानिक नेत्यांचं बऱ्याचदा पटत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ते स्थानिक लोकांचं होतं. कारण का कायद्याच्या पलीकडे जाऊन तातडीनं मदत करण्याची अपेक्षा असते ती स्थानिक नेत्यांची असते, स्थानिकांची असते, परंतु ती मदत पोहोचते की नाही पोहोचत यावर सगळं डिपेंड राजकारण असतं. म्हणजे उद्धव ठाकरेंनी अलिबागचा दौरा केला, म्हणजे या दौऱ्यामधून उद्धव ठाकरेंनी 2-3 ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी मदत जाहीर केली. म्हणजे पॅकेज त्यांना विचारण्यात आलं, पण ते म्हणाले की पॅकेजला अर्थ नाही आहे, जशी जशी मदत येईल तशी मदत केली जाईल. त्यानंतर शरद पवारांच्या दौऱ्याचं तर फार कौतुक झालं, कारण का 81व्या वर्षात एक व्यक्ती म्हणजे साधारणतः वयस्कर व्यक्ती राजकारणातली ही आजही दौरा करते, त्याचं फार कौतुक करण्यात आलं. आणि मला वाटतं भाजपच्या नेत्यांनी देखील याचं कौतुक केलं. उघडपणे केलं नसलं तरी राजकीय वर्तुळात तर त्यांची चर्चा आहेतच. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील दौरा केलेला सुरू आहे त्यांचा दौरा. तर या 3 दौऱ्यांमधून नेमकं कोकणवासियांना काय मिळालं? खरं पहिलं सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही घोषणा करतोय. त्याचबरोबर शरद पवारांनी काल महाविकास आघाडी म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये भेट घेतली. त्या भेटीमध्ये सुनील तटकरे, आदिती तटकरे पालकमंत्री आहेत, यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी मी बातचीत केली, त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ही मदत आहे ती आता सध्याच्या घडीला खूप तोकडी मदत आहे बाबा. तर मी म्हटलं की मग अजून काय, म्हणजे एवढी कोट्यावधीची घोषणा केल्यानंतर आपल्यालाही वाटतं की अरे एवढे कोटी मिळालेत, मग आता पुढे काय, म्हणजे आता काय पाहिजे, बास झालं. पण ते म्हणाले नाही, ही मदत काय कोकणवासियांसाठी पुरेशी नाही आहे. मी म्हटलं का, म्हणजे काय कारण? ते म्हणाले की आता आपण फक्त याच्यामध्ये प्राथमिकरित्या ज्यांचे घरांचे छप्पर उडालेलं आहे, ज्यांच्या घरात पाणी आलेलं आहे किंवा विजेचे पोल पडलेले आहेत, या संपूर्ण
ज्यांची भिंत कोसळली आहे अशा लोकांना आपण मदत करतोय. परंतु याही पलीकडे अशी लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत ही मदत पोचत नाही आहे. मग त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की मत्स्य व्यावसायिक आहेत, म्हणजे ज्यांच्या बोटी आहेत त्यांना आता पुढे खूप नुकसान झालेलं आहे, किंवा मच्छीमार आहेत. आणि त्याही पलीकडे मला सुनील तटकरेंनी एक मुद्दा असं सांगितला की पर्यटन या सगळ्याचा परिणाम आहे तो पर्यटनावर देखील होणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी अधिक निधी म्हणजे आगामी काळात म्हणजे पुढच्या 6 महिन्यानंतर, आता सध्या कोरोनाची परिस्थिती आहे आणि कोकण असा एक पट्टा आहे की जिकडे पर्यटन मोठ्या प्रमाणात चालतं आणि या पर्यटनाला अनुसरून मुख्यमंत्र्यांकडून काहीतरी अपेक्षा घेऊन काल ही बैठक झाली होती. आणि या बैठकीत देखील अशाच प्रकारची मदत मागण्यात आली की वाढीव मदत काय आहे. तर या मदतीच्या पलीकडे जाऊन आता सरकार म्हणून जे जे करायचं आहे तर ते करता आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्राकडे मोठ्या पॅकेजची घोषणा केलेली आहे. राज्य सरकारकडे ते मागणी करतील. त्यांचा दौरा झाल्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. या भेटीमध्ये नेमके ठळक मुद्दे कुठले मांडतायत हे देखील पाहावं लागणार आहे, कारण का या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बागांचं नुकसान खूप झालेलं आहे. ज्यांच्या बागा आहेत, नारळाच्या बागा आहेत, आंबा काजूच्या बागा आहेत, ही सगळी झाडं उन्मळून पडल्यामुळे आगामी काळात म्हणजे ज्यांचं पोटच ह्या सगळ्या बागांवर असतं तर त्यांच्यासाठी नेमकी मदत किती पोहोचते हे पाहावं लागणार आहे. म्हणजे हे राजकारण तर होत राहणार आहे, परंतु प्रत्येक माणसाला, प्रत्येक घरामध्ये ज्याचं जितकं नुकसान झालेलं, म्हणजे काल अजित पवारांनी, मी विधिमंडळात असताना पत्रकार परिषद झाली त्यामध्ये एक त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला की पर रेशन कार्ड प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 5 लिटर रॉकेल फ्री मिळणार आहे. पण हे रॉकेल फ्री मिळणार, मग त्याच्यानंतर जे अन्नधान्य मिळणार आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचतंय का, पोहोचणार आहे का, ते कशा पद्धतीने पोहोचणार आहे. कारण का ग्रामीण भागामध्ये फारशी माहिती ही पोहोचत नाही, किंबहुना पोहोचायला खूप उशीर लागतो. किंवा जशी घोषणा या ठिकाणी केली जाते, मुख्यमंत्री असतील, उद्धव ठाकरे असतील, अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील, ह्या सगळ्यांनी घोषणा केल्यानंतर तातडीनं तिथे अंमलबजावणी होते का, हे पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा GR निघतो किंवा एखादी घोषणा होते, पण त्याचा GR निघायला फार वेळ लागतो आणि त्यामुळे ती मदत तिथे पोचताना फार उशीर होतो आणि त्यामुळे स्थानिक लोकांचा खूप निराश होतो किंवा भंग होतो त्या ठिकाणी. तर अशा वेळेला स्थानिक नेते आहेत ते पॅनिक होत असतात वारंवार आणि मग याच्यातून अंतर्गत धुसफूस किंवा अंतर्गत नाराजगी आहे ती बऱ्याच वेळेला पाहायला मिळते. आता जसं की आपण उल्लेख करूया सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड ह्या 3 भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असं आपण पकडून चालूया. तर या 3 भागांमध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, मग आपण सिंधुदुर्गात उदय सामंत घेऊया, रत्नागिरीमध्ये अनिल परब पालकमंत्री आणि रायगडच्या आदिती तटकरे आहेत. तर 2 शिवसेना, 1 राष्ट्रवादी. परंतु अशा वेळेला ज्या वेळेला रायगडचा दौरा केल्यानंतर साहजिक आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या पालकमंत्र्यांनी किंवा नेत्यांनाही वाटणार की हे मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे यावं, शरद पवार यांनी माझ्याकडे यावं, इकडची पाहणी करावी, लोकांना दिलासा द्यावा. कारण का या सगळ्याचा जो राग असतो हा तिकडे स्थानिक नेत्यांवर निघत असतो आणि याच्यातूनच ते खरं राजकारण रंगू लागतं. म्हणजे आता जसं देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी गेलेले आहेत कोकण दौऱ्यावर, तर काल मी एक व्हिडिओ पाहिला की त्यामध्ये एक वयस्कर आजी आहेत, त्या हात जोडून विनंती करतात की काही नेते आले, त्यांच्या भागात गेले, त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांची पाहणी केली. मला वाटतं हाच इकडे जो मुद्दा आहे जो राजकारणाला वळण देत असतो. कारण का प्रत्येक कार्यकर्त्यांची किंवा प्रत्येक नेत्यांची एक लॉबी असते, ती ते नेते लॉबी धरून जात असतात आणि मला वाटतं की हा टर्निंग पॉईंट ठरतो की संपूर्ण विषय भरकटून जातो. तेव्हा माझीही सगळ्या तिकडच्या स्थानिक लोकांना विनंती आहे की कृपया कोणीही राजकारणात पडू नये. सध्या तुम्हाला जी मदत मिळते की नाही मिळत आहे याची तुम्ही पहिली दखल घ्या आणि त्यानंतर राजकारण काय आहे किंवा पक्ष काय आहे किंवा कार्यकर्ता काय. कारण का बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांमध्येच जोरदार हमरीतुमरी असते किंवा माझ्या नेत्याने केलं, तुमच्या नेत्याने केलं, तुमच्या नेत्याने काय केलं. तर या सगळ्या वादामध्येच कार्यकर्त्यांच्या वादामध्ये स्थानिकांना मदत पोचायचीच राहून जाते. मग अशा वेळेला जो राग निघतो तो सरकारवर निघतो आणि मग सरकारवर राग निघत असताना विरोधी पक्षाची एंट्री होते आणि मग परत ते राजकारण सुरू होते. तर असा हा राजकारणाचा किस्सा आहे की जे
कुठलंही संकट येऊ दे, मग ते कोरोनाचं असू द्या, वादळ असू द्या किंवा अन्य काही संकट असू द्या, या संकटामध्ये प्रत्येक ठिकाणी राजकारणात हे वाद होत असतात आणि त्या प्रत्येक घटनेला एखादं राजकीय वळण लागतंच लागतं. मग त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण का शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या विभागामध्ये, आपल्या गावामध्ये एक जम बसवायचा असतो आणि त्याला देखील हीच संधी असते की आपल्या गावातल्या लोकांसाठी किंवा आपल्या भावकीसाठी, आपल्या भावंडांसाठी काहीतरी करून दाखवायचे. मग त्याच्यामध्ये फार प्रमाणात राजकारण व्हायला सुरू होते. संतोष पवार यांचा प्रश्न आहे, वैभवजी मुख्यमंत्र्यांचा अनुभव कमी पडतोय असं वाटतं का? असं मी म्हणणार नाही, कारण का परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली गेलेली आहे, म्हणजे पॅकेजची घोषणा तातडीनं केली, दौरा केला. मला वाटतं दुसऱ्या दिवशी, म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मुख्यमंत्री मुंबईत फार ठिकाणी फिरले नाहीत या कोरोनाच्या काळामध्ये, कारण की त्यामागे त्यांची आरोग्याची पार्श्वभूमी देखील आहे. परंतु ज्या वेळेला हे चक्रीवादळाचं संकट आलं त्यानंतर ते तातडीनं दुसऱ्या दिवशी अलिबागला रोरो सेवेतून दाखल झाले. त्यांनी तो दौरा केला, तिथे पत्रकार परिषद घेतली. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्स म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, लोकांमध्ये जाणं हे मुख्यमंत्री सध्या टाळत असताना देखील त्यांनी ही हिंमत केली. खरं तर दाद द्यायला पाहिजे, म्हणजे जसं शरद पवारांनी केलं तसं ते मुख्यमंत्री, कारण का मुख्यमंत्र्यांच्या मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे कोरोनाच्या काळात ते फार फिरत नाही, कारण का त्यांचा त्या टाईपची त्यांची तब्येत आहे, ते तब्येत सांभाळून करत असतात. परंतु ही तब्येतीच्या पलीकडे जाऊन त्यांनी देखील कोकणाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांचा अनुभव कमी पडतो आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर देवेंद्र फडणवीस सध्या दौऱ्यावर आहे. मला वाटतं विरोधकांचा धाक हा सरकारवर असायलाच पाहिजे. मग सरकार कुठलंही असो, मग भाजपचं सरकार असो, मग विरोधी पक्षात दुसरे कोणी असो, कारण का जर विरोधी पक्ष जर नसेल आणि सर्व कारभार जर एक हाती सुरू असेल तर सरकारचं मग काय मनाला येईल तसं सरकार वागू शकतं. म्हणजे आता जशी मदत जाहीर केली आहे, परंतु ती मदत पोचते की नाही हे काम विरोधी पक्षाचं असतं. आज सकाळचा अनुभव सांगतो, मुंबईत अशा अनेक घटना घडल्या होत्या या कोरोनाच्या काळामध्ये. कोणाचे आजोबा बेपत्ता झाले होते, परंतु दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर त्यांची डेड बॉडी सापडली होती. कोणाचे मृतदेहच गायब झाले होते. तर असे एक 6-7 मंडळी घेऊन किरीट सोमय्या मुंबईतल्या राजभवन इथे दाखल झाले होते. मला वाटतं हा देखील उपक्रम त्यांचा चांगला आहे, कारण का ज्यांचं या सगळ्यामध्ये कोणाचंही लक्ष या 7-7 फॅमिलीकडे गेलं नसेल तर ती दखल राज्यपालांनी घेतली आहे. आणि या सगळ्या 7 लोकांना पोलिसांनी कोणी विचारलं नाही, ना महानगरपालिकेने विचारलं, ना हॉस्पिटलने यांना जाब दिला. मग या सगळ्या व्यक्तींनी जायचं कुठे, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्यामुळेच विरोधी पक्षाचं जे काम आहे ते विरोधी पक्ष अशा पद्धतीने जर करणार असेल तर सरकारवर देखील एक वचक राहतो. म्हणजे सरकार कुठलीही घोषणा करताना किंवा कुठलीही एक नियमावली मांडत असताना विरोधी पक्षाला देखील विश्वासात घेत असतं. आणि जर अशा गोष्टी घडल्या नाहीत प्रत्यक्षात, म्हणजे जसं आता आपण सांगतो की या संपूर्ण रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमध्ये जर पॅकेजची घोषणा होऊन देखील लोकांना पुढच्या 15 दिवसात मदत मिळाली नाही तर मला वाटतं पुन्हा एकदा राजकारण नव्यानं सुरू होईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार महाविकास आघाडीचं सरकार असेल. कारण का लोकांना अक्षरशः राहायला तिथे जागा नाही आहे, अन्नधान्य नाही आहे, कोणाच्या घरावर पोल पडलेले आहेत, कोणाच्या घरात छप्पर टाकण्यासाठी आता तिथे उपलब्ध देखील नाही आहे. म्हणजे छप्पर पैसे आहेत पण छप्पर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. कारण का ते पत्रे जे असतात त्या पत्र्यांचीच कमतरता त्या ठिकाणी भासते. त्यामुळे हे सगळ्या अडचणी येतात. दुसरा प्रश्न आलेला आहे प्रमोदजींचा, वैभव सर, केंद्र सरकारने सुद्धा कोकणासाठी विशेष पॅकेज द्यायला हवं. पॅकेज जितकं मिळेल तितकं कमी आहे खरं सांगायचं झालं तर. मग केंद्राने देऊ द्या, राज्य सरकारने देऊ द्या किंवा स्थानिक तिकडच्या ग्रामपंचायती असू द्या, त्यांनी देऊ द्या. पॅकेजची गरज खूप आहे, कारण का प्रत्यक्षात आपण जर अनुभवत असेल तर लोकांना तिथे राहण्यासाठी जागा नाही आहे. आणि पॅकेज हे नुसतं तात्पुरता दिलासा देण्यासाठी नाही तर पुढील त्यांचं जे आयुष्य आहे, मग त्यासाठी जर कोणाचे उद्योगधंदे बुडाले असतील तर त्यांचं काय, मग त्यांनी खायचं कसं, त्यांनी प्यायचं कसं. समजा आपण एक चालून ठेवूया की एखाद्याचं शॉप आहे आणि ते शॉपमध्ये पूर्ण पाणी म्हणा किंवा कौल म्हणा किंवा पत्रे म्हणा सगळे पडल्यामुळे तिकडचे जे त्यांचा जो माल असेल
किंवा त्यांचे जे सामान असेल ते संपूर्ण उद्ध्वस्त झालं. म्हणजे समजा 1,00,000-2 लाखाचा माल आपण पकडून चाललो आणि मदत मिळाली फक्त आपल्याला 50,000ची, तर मग उरलेले 1.5 लाख कुठून टाकायचे? आपण प्रत्येकजण तर आपल्या खिशातून टाकू शकत नाही, कारण का ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि याची जाणीव कोणालाही नव्हती ना. तिकडच्या स्थानिकाला असेल की आपलं एवढं नुकसान होऊ शकतं किंवा तेवढं नुकसान होऊ शकतं. तर मला असं वाटतं की पॅकेज जितकं मिळेल तितकं कमी आहे. राज्य सरकारने दिलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आणखीन काही पॅकेजेस मिळणार आहेत कोकणासाठी, ज्याच्यातून कोकणवासियांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ उचलता येईल, फायदा होईल. आणखीन आपल्याला प्रश्न येत आहेत हळूहळू. मला वाटतं प्रश्न असतील तर आपण पटापट ते घेऊया, कारण का मी माझी जी माहिती होती ती संपूर्ण सांगितलेली आहे राजकारण, कोकणवासीय आणि सगळ्या मदतीबद्दल. मला वाटतं आपण प्रश्न पटापट उरकले तर बरं होईल पूर्णपणे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र गेले असेल तर सकारात्मक असं कधी होत नाही सकारात्मक, कारण का प्रत्येकाला राजकारण करायचं असतं आणि म्हणजे प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो. सरकारला त्यामध्ये पॉझिटिव्हनेस शोधायचा असतो, तर विरोधी पक्ष सरकारचं नेमकं कुठे चुकलं आहे याचा शोध घेत असतं. आणि त्यामुळे विरोधी पक्ष ज्या पद्धतीने जातो तो म्हणजे आत्तापर्यंत मला आठवत नाही की एकत्र दौरा झाला आहे. फार क्वचित एखाद्या 2 घटना असतील तर, पण तसं होत नाही. आणि ही संधी म्हणता येणार नाही आपल्याला, कारण का ही सध्या नैसर्गिक आपत्ती आहे. आपल्या कोकणावर पडलेलं एक मोठं संकट आहे आणि याला तोंड देताना मला वाटतं प्रत्येक कोकणवासीय सक्षम आहे, तिथपर्यंत उभा राहतो आहे. कारण का कोकणातला हा माणूस म्हणजे फार गरीब किंवा श्रीमंतीकडे वाटचाल करणारा असतो, फार असा गडगंज नसतो. आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते समुद्रकिनारी, नदीकिनारी ज्यांची घरं आहेत त्या सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं, म्हणजे फळ बागायतदार असतील किंवा कोण मच्छीमार असतील, कोण साधे दुकानदार असतील, ते ह्या लोकांचं नुकसान झाल्यामुळे तिकडच्या राहणीमानात देखील पुढच्या 6 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला असतो. कारण का माणूस या सगळ्या चक्रीवादळात थोडासा खचून गेलेला असतो, कारण का एवढं सगळं नुकसान होईल याची कल्पना त्याला नसते. आणि खचल्यानंतर पुढे उभं राहताना मला वाटतं की आपल्याला कविता देखील आली होती, गंगामाई धावून या टाईपची, आपल्याला ओळखलात का सर मला पावसात आलं कोणी, त्या प्रकारची अवस्था या कोकणवासियांची झालेली आहे. आणि त्यामुळे कोकणवासियांना उभं राहण्यासाठी आता राजकारण नव्हे तर प्रत्यक्षातली मदत ही अपेक्षित आहे. आणि ही मदत मिळते का याचं भान आपल्याला आणि याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. पण आणखीन एक प्रश्न येतो या ठिकाणी. हळूहळू प्रश्न येत आहेत. कोकणातला दौरा म्हणजे मी आत्ता नुकताच मला वाटतं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात, कारण का मी स्वतः शिवसेना बीट कव्हर करतो त्यामुळे मला त्या शिवसेना पक्ष किंवा त्या सगळ्या नेत्यांसोबत दौरा करण्याची संधी मिळत असते आणि त्यांच्या बातम्या करत असतो. त्या पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, वेगवेगळ्या प्रकारे बातम्यांचा विचार करावा लागतो. कोकणातली परिस्थिती फार तशीही आधीपासून चांगली नाही आहे आणि आता वादळामुळे पूर्णपणे खचून गेलेली आहेत. त्यामुळे त्यांना उभारी देण्यासाठी मला वाटतं पूर्णपणे प्रयत्न सामाजिक संस्था देखील करत आहेत. माझे मित्र निरंजन अहिर आहेत, त्यांची स्वतःची संस्था आहे. ते अलिबागपासून ते रायगडपर्यंत, रत्नागिरीपर्यंत सध्या पोहोचलेले आहेत आणि त्या सर्वांचा या सगळ्या समाजसेवी संस्थांचा फायदा त्या स्थानिकांना होतो आहे. मला वाटतं सरकारपेक्षा फास्ट मदत त्यांची होते, कारण का मला चक्रीवादळानंतर अनेक फोन येत आहेत की आमची बातमी या ठिकाणी दाखवली नाही आपल्या चॅनलवर, त्यामुळे आम्हाला मदत मिळेल की नाही. आज सकाळीच अलिबाग परिसरातून फोन होता की आम्हाला मदत मिळत नाही अजून. मी त्यांना सांगितलं की पंचनामे होतील, पंचनामे झाल्यानंतर ते तातडीनं रोखीने मदत करण्याचे प्रयत्न सरकारचे आहेत आणि विरोधी पक्ष देखील त्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे सरकार कदाचित रोखीनंच मदत करेल असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. संतोष पवारांचा पुन्हा प्रश्न आला आहे, माध्यमांनी भावनाप्रधान रिपोर्टिंग करण्यापेक्षा वास्तववादी रिपोर्टिंग केलं तर बरं होईल जे नुकसान झालं आहे. हो नक्कीच, तसंच ते जर नुकसान दाखवलं तर मला वाटतं सरकारचे डोळे उघडे होतील आणि सरकारला जाग येईल असं म्हणता येईल आपल्याला. कारण का बऱ्याच वेळेला तिकडचे स्थानिक जे अधिकारी असतात हे प्रॉपर माहिती देत नसतात, कारण का स्वतःला ते वाचवत असतात की आपल्या इथे फार नुकसान झालं नाही आहे, फार
सगळं काही सुरळीत आहे असं सांगून स्वतःची कॉलर टाईट करत असतात, पण प्रत्यक्षात मात्र घटना वेगळ्या असतात. आणि हेच काम मला वाटतं पत्रकारांचं असतं. आणि त्यामुळे पत्रकारांनी देखील जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे जरी अधिकारी बऱ्याच वेळेला, आता मला कालची एक घटना या ठिकाणी सांगायची वाटते. काल बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये बैठक सुरू असताना अनेक लोकांच्या तक्रारी ह्या अजय मेहता जे मुख्य सचिव आहेत त्यांच्याबद्दलच्या होत्या. त्यांचं असं मत होतं की बऱ्याच प्रमाणात माहिती आहे मुख्यमंत्र्यांना नीट पोहोचत नाही आहे. कारण का याचं कारण म्हणजे मुख्य सचिव हे स्थानिक लेवलचे अधिकारी, जिल्हाधिकारी असतात, त्यांना विचारत असतात आणि आपल्या भागात फार नुकसान झालं नाही आहे अशा प्रकारची एक लाईन घेऊन, किंवा आपल्याकडे काही सुरळीत आहे, किंवा आपण कसं खूप चांगलं केलं आहे, किंवा आपण व्यवस्था यंत्रणा कशी चांगली राबवलीत हे सांगण्यातच ते आपला मोठेपणा मानत असतात. पण तो प्रत्यक्षात मात्र खूप नुकसान झालेलं असतं. स्थानिक लोकांपर्यंत काही मदत पोचलेली नसते. स्थानिक लोकांची नाराजगी असते. ती स्थानिक लोकांची नाराजगी मग नेत्यांवर येते, मग नेते आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद होत असतात. तर या वेळेला, अशा वेळेला जेव्हा नेते आणि अधिकाऱ्यांमध्ये भांडणं होत असतात, त्यामुळे मुख्यमंत्री असतील किंवा सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असेल, त्या सगळ्यांसमोर सत्य मांडण्याचं काम हे पत्रकारांचं नक्कीच असतं आणि तेच काम त्यांनी केलं पाहिजे. जर एका बागायतीचं नुकसान झालेलं आहे तर ती बागायत किती एकरमध्ये होती, त्या बागायतीची किंमत काय होती, त्याला मिळणारं उत्पन्न किती होतं, त्यातून मिळणार त्याला नफा किती होता आणि त्याचं कुटुंब त्याच्यावर कसं चालत होतं. जर एवढ्या डिटेलमध्ये जर पत्रकारांनी अशी बातमी केली तर मला वाटतं सरकारला समजेल की कुठल्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे. कारण का जर आपण एका बागायतदाराचा जर स्टोरी करतो आणि त्याच्या जर एकराची माहितीच आपण दिली नाही, किंवा आपण फक्त झाडं दाखवली की 4 आंब्यांची झाडं पडली किंवा 4 काजूची झाडं पडली किंवा अमुक नुकसान झालं, पण त्याचं क्षेत्रफळ किती होतं, त्या क्षेत्रफळात त्याला किती उत्पन्न मिळत होतं आणि त्याचं घर कसं चालत होतं हे जर आपण सविस्तर दाखवलं तर मला वाटतं की सरकारकडून जे मदतीचा जो ओघ असतो, म्हणजे आता NDRFचे निकष बदलून सरकारने अधिक मदत दिलेली आहे, त्याहून अधिक मदत देण्याचा प्रयत्न सरकार करतं आणि त्यात विरोधी पक्ष असं म्हणतं की ही मदत रोखीनं झाली पाहिजे. त्यामुळे मदत मिळते, पण मदत किती स्वरूपात मिळते हे देखील महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आला, सत्ताधारी आणि विरोधकांचा एकत्र दौरा अशी अपेक्षा करणं चुकीचंच. हो, नक्कीच चुकीचंच आहे आणि तसं होत नाही फारसा. सुभाषजींचा प्रश्न आला, हे निसर्ग वादळ काही दिवसांनी शमलं, मदत मिळेल हे नक्की, पण तो सत्ताधारी कधीच हे कधीच शक्यच नसतं आणि मला वाटतं हे वादळ शमू पण नाही. कारण का मी जसं मगाशी सांगत होतो की विरोधकांचा एक वचक ह्या सरकारवर असतो आणि तो वचक राहिलाच पाहिजे. आणि जर विरोधक विरोध करत नसतील तर त्यांना विरोधक कसं म्हणायचं, म्हणजे असा एक प्रश्न आहेच ना. म्हणजे सगळं काही आलबेल चालू आहे आणि विरोधक शांत आहेत, तर असं होत नाही. मागच्या भाजप सरकारच्या काळात तर असं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांवर खूप मोठ्या प्रमाणात आरोप आहेत, फाईल्स तयार ठेवल्या आहेत आणि त्यामुळे सगळे शांत बसलेले आहेत, कोणीच विरोध करत नाही. तर तशी परिस्थिती आत्ताच्या घडीला दिसत नाही आहे. कारण का सरकार पूर्णपणे नवीन आहे, विरोधी पक्षात देखील नवीन नेते मंडळी आहेत. त्यामुळे विरोधकांनी विरोधकाचंच काम केलं पाहिजे. ज्या ठिकाणी सरकार चुकत असेल त्या ठिकाणी सरकारला आपली चूक, त्यांची चूक दाखवून दिली पाहिजे. विरोधकांनी कुठलीही चूक न करता सरकारला आयतो खोलीत आपण म्हणतो ते देऊ नये. जर विरोधकांच्याच वेगवेगळ्या चुका असतील, मला परवाच्या दिवशी भाजपच्या एका महिला वॉर्ड अधिकारी का कोण होती, त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्याला मारलं होतं. तर ज्या वेळेला अशा घटना घडतात, मग विरोधक ज्या वेळेला असं म्हणतात की महिलांचं इथे खच्चीकरण चाललेलं आहे, महिलांवर काही विशेष लक्ष दिलं जात नाही आहे, अत्याचार होत आहेत, बलात्काराच्या घटना होतात, तर ज्या अशा वेळेला जर भाजप असा आरोप करत असेल विरोधी पक्ष म्हणून, तर सरकार म्हणून देखील त्याच वेळेला सरकार ही चूक दाखवून देते की तुमच्या कडे काय चाललेलं आहे, की तुमच्या पक्षातलं पहिलं तुम्ही बघा, मग तुम्ही महाराष्ट्राकडे बोट टाकवा. तर अशा चुका ज्या विरोधी पक्ष जर करत असेल तर हे सरकारला आयतं खोलीत असतं आणि सरकार म्हणून ही संधी कधीच सोडत नाही. कारण का आत्ताच्या सरकारमध्ये दिग्गज नेते मंडळी आहेत. म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंपासूनचा अनुभव त्यांच्याकडे आहे, अजित पवार असल्यामुळे शरद पवारांचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासारखे मंत्री असल्यामुळे, म्हणजे गेली अनेक वर्ष राजकारणात मंत्रिमंडळात असल्यामुळे त्यांना चांगला दांडगा अनुभव आहे. आणि हे तीनही पक्ष एकत्र आल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे
जितकं म्हणजे राजकीयदृष्ट्या जितकं सक्षम सरकार पाहिजे होतं ते अधिक आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका अधिक वाढते, कारण का ह्या तिघांचा सामना करायचा आहे, तितक्याच ताकदीने करायचा. ह्या तीनही ज्येष्ठ नेत्यांना सामोरं जायचं, त्यामुळे त्या विरोधी पक्षावरची देखील जबाबदारी वाढते. आणखीन एक पुढे प्रश्न आलेला आहे, नारायण राणेंच्या अनुभवाचा काही उपयोग होतोय का? आता हे फार भाजपवालेच सांगू शकतील, कारण का भाजपच्या नेत्यांना सिंधुदुर्गात झालेल्या ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये कितपत फायदा झालेला आहे, कितपत गायडन्स मिळालेलं आहे नारायण राणेंचं. कारण का नारायण राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत, परंतु त्याचबरोबर कणकवली देवगडचे नितेश राणे हे आमदार देखील आहेत आणि सिंधुदुर्ग दौरा आजही नारायण राणेंच्या अखत्यारीत आहे किंवा तिथे एक त्यांचं नाव आहे, वलय आहे, दबदबा आहे. पण आत्ताच्या ह्या सगळ्या चक्रीवादळामध्ये सिंधुदुर्गाचं फारसं नुकसान झालं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाला जरी पॅकेज जाहीर केलं असलं तरी नारायण राणेंनी तिकडे दौरा करणं आणि नितेश राणेंनी त्यांच्यासोबत असणं एक वेगळी गोष्ट असते. मला वाटतं नारायण राणे हे सिंधुदुर्गातच आहेत माझ्या माहितीप्रमाणे, कारण की ज्या वेळेला वादळ होतं त्याच दिवशी ते कोकणाकडे रवाना झाले होते. देवेंद्र फडणवीस यांना कितपत फायदा झाला हे मला वाटतं तेच सांगू शकतात पुढे, कारण का नारायण राणेंनी मुख्यमंत्री पद देखील अनुभवलेलं आहे आणि सिंधुदुर्गातलं त्यांचं काम आतापर्यंत वेगळं राहिलेलं आहे. राजकीयदृष्ट्या जर आपण सोडलं तर त्यांचं नेहमीच विकासाकडे एक जाण्याचा मार्ग असतो किंवा विकासाचं राजकारण करत आलेले आहेत. आणि त्यांच्या राजकीय घडामोडीत अनेक चढ उतार त्यांना आलेले आहेत. कधी त्यांनी शिवसेनेत असताना काँग्रेसची वाट पकडली, काँग्रेसमधून स्वतःचा पक्ष स्थापन केला, स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर पुन्हा भाजपमध्ये आले. या सगळ्या घडामोडींवर त्यांच्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्याच पद्धतीने सिंधुदुर्गावरही झाला, कारण का सिंधुदुर्ग एक हाती बांधण्याचं काम हे नारायण राणेंनी केलं होतं. त्यानंतर निलेश राणे यांचा खासदारकीला पराभव देखील झाला. नितेश राणे यांची आमदारकी राहते का जाते अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. परंतु टफ फाईट आपण म्हणू शकतो की नितेश राणे यांना अखेर विजय मिळाला. या सगळ्या घडामोडी घडत असताना सिंधुदुर्गावर दुर्लक्ष होणं हे काही योग्य नाही आहे. मला वाटतं नितेश राणे आणि नारायण राणे हे काम करत असतील. विरोधी पक्षाची भूमिका आहे त्या दोघांची. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हा वाद काही वेगळा मला या ठिकाणी सांगायला नको आहे. चांगलंच वैर आहे, मी जवळून अनुभवतो. त्यामुळे जर सिंधुदुर्गात फॅसिलिटी किंवा काही घडामोडी घडत असतील किंवा मदत मिळत नसेल तर नक्कीच नारायण राणे हे काय गप्प बसणाऱ्यातले नाही आहे. ते आपला आवाज मातोश्रीपर्यंत नक्कीच पोहोचवतील. आणखीन पुढे प्रश्न येतो आहे. रोशनजी धन्यवाद. फार मला सवय नाही आहे फेसबुक लाईव्ह करायची किंवा विश्लेषण करायची. मी आपल्या रायगड माझाच्या टीमच्या वतीनं बसलो आहे सहज गप्पा मारायला किंवा एक विश्लेषणाची माझ्यासाठीही शिकण्याची संधी आहे. त्यामुळे मीही शिकतो आहे. मी फार असं काय अजून अनुभव नाही आहे, तसा शिकण्याचं काम चालू आहे. मला वाटतं विकासजी प्रश्न बरेच झाले असतील तर आपण त्या ठिकाणी स्टॉप करूया. प्रश्न आलेला आहे प्रमोद कवळे यांचा. कोकणातले नेते एवढे सक्षम आहेत की या ठिकाणी परिस्थिती कोकणी माणसालाही अधिक मदत मिळवण्यासाठी सरकारला भाग पाडू शकतो. हो, कोकणाने भरभरून नेते दिलेले आहेत. म्हणजे कोकणाचं या सरकारमधलं योगदान कोणीही विसरू शकत नाही. तळ कोकणापासून ते सिंधुदुर्गापर्यंत, सावंतवाडीपर्यंत अनेक नेते महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या या राजकारणात कोकणातल्या लोकांचा मोठा रोल राहिलेला आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की कोकणातले नेते एवढे सक्षम आहेत आणि परिस्थिती कोकणी माणसाला ते अधिक मदत मिळून सरकारला भाग पडू शकते. मला वाटतं तसे प्रयत्न सुरू आहेत कोकणातल्या नेत्यांचे, कारण का सगळे जे नेते स्थानिक कोकणातले आहेत ते वारंवार मुख्यमंत्री, अधिकारी, कलेक्टर, जिल्हाधिकारी ह्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत आणि वेळोवेळी ते पत्रकारांशी देखील संवाद साधत असतात. मदत मिळाली नाही, मदत मिळते, कुठल्या ठिकाणी अडचण येते तर आमच्याशी संपर्क साधून ते आम्हाला सांगतात की या विभागाला मदत अजून मिळाली नाही किंवा या ठिकाणी पंचनामा झालेला नाही आहे. तर बातमी आल्यानंतर देखील अधिकारी वर्ग हा जागा होतो आणि कामाला लागतो. आणखीन एक प्रश्न आलेला आहे, गव्हर्नमेंट चांगलं होईल की कंटिन्यू राहील?
हा ज्योतिषी नाही आहे मी, पण खूप पडद्यामागे घडामोडी सुरू आहेत. खूप महाराष्ट्रात असंतोषचं वातावरण निर्माण करायचं आणि त्यातून काही बदल होतोय का याकडे वाटचाल सुरू आहे, नक्कीच सुरू आहे. पण महाविकास आघाडीतले नेते देखील फार स्ट्रॉंग आहेत, जसं मी सांगत होतो. कारण का एक एक अनुभवी नेते आहेत. प्रत्येकाला माहीत आहेत की डावपेच कसे खेळायचे, कुठला प्यादा कधी वापरायचा, वजीर कुठून कुठे न्यायचा, घोडा हत्ती सगळे प्यादे कसे वापरायचे हे महाविकास आघाडीतल्या सगळ्या दिग्गज नेत्यांना माहिती आहेत. परंतु भाजप अजूनही स्वस्त बसलेलं नाही आहे. भाजप आपल्या परीने प्रयत्न करत आहे, कारण का त्यांनाही सत्तेसाठी म्हणजे सत्तेत कधी रूपांतर होईल विरोधकाचं हे अजूनही कार्यकर्त्यांना एक आशा आहे आणि तशा प्रकारची आशा वरिष्ठ नेत्यांकडून दाखवली जाते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की अनेक घडामोडी आहेत त्या दिल्लीतल्या पडद्यामागे आणि महाराष्ट्रातल्या पडद्यामागे घडत आहेत, ज्याचा सुगावा माध्यमांना आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना, काही महत्त्वाच्या नेत्यांना लागत नाही आहे. आगामी काळात देखो धीरे धीरे होता है क्या, अशा प्रकारची परिस्थिती आहे. संतोष पवार यांचा प्रश्न आलेला आहे, कोकणने आजवर कधी हात पसरले नाही अशी भावना आहे, आता मदत देताना याचा विचार होईल का? नक्की विचार करावा. मला वाटतं की कोकण असू दे, पश्चिम महाराष्ट्र असू दे, मराठवाडा असू दे किंवा विदर्भ असू दे, ज्या ज्या राज्यावर ज्या ज्या जिल्ह्यावर संकट येतं त्या त्याला मदत सरकारनं करणं हे भागच आहे. कोकणातली जनता म्हणजे मला आत्तापर्यंत अनुभव आहे की कोकणातली जनता, जसं तुम्ही सांगितलं की हात पसरत नाही, तशी वेळच येत नाही कोकणातल्या लोकांवर. कारण का प्रत्येकाचं राहणीमान, खाणं पिणं सगळं सुरळीत असतं. फक्त नोकरी धंदा किंवा शिक्षणासाठी फार ॲम्बिशियस जी लोकं असतात ते मुंबईला येतात, आपला नोकरी धंदा करत असतात, आपल्या कुटुंबियांशी संवाद साधत असतात आणि पोटापुरतं जसं मिळतं तसं ते आपलं काम करत असतात. त्यामुळे त्यांना कधी हात पसरण्याची किंवा कुठलंही नुकसान झालं किंवा फळबागायत झालं किंवा हे झालं किंवा दुष्काळ पडलं किंवा अशा आपल्या परिस्थिती कोकणात येत नाहीत. पण आणि जरी आली किंवा मला वाटतं की आत्ता मागे कधीतरी पाणी खूप साचलं होतं कोकणात, भात शेतीचं नुकसान झालं होतं. त्यावेळेला विरोधकांनी जोरदार आवाज उचलला होता. त्यावेळेला सरकारला ती मदत द्यावी लागली होती भात शेतीची. नारायण राणेंची राष्ट्रवादी राजवटीची मागणी योग्य वाटते का? विरोधक म्हणून त्यांची मागणी योग्यच आहे, कारण का त्यांना कधीही महाराष्ट्रात असंतोष किंवा वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करून महाराष्ट्र सरकारला डॅमेज करावचं हा त्यांचा हेतू आहे आणि हेच त्यांचं काम आहे. जर ही मागणी ते करणार नाही तर दुसरं कोण करू शकत नाही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मातोश्री आणि राणेंमधलं विस्तव हे काय विझणारं नाही आहे, हे आगामी काळात तसंच चालू राहणार आहे. नारायण राणेंनी मागणी केली याचा अर्थ त्यांना कोणीतरी सांगितले असेल त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी, कारण का आतापर्यंत मातोश्रीवर किंवा उद्धव ठाकरेंवर जे जे आरोप झालेले आहेत ते फक्त नारायण राणे यांनीच केलेले आहेत, नारायण राणे पितापुत्रांनी केलेले आहेत. आणि एक कुठेतरी बोलतो आपण की एक बंदूक म्हणून नारायण राणेंचा वापर केला जातोय की जी थेट मातोश्रीवर डागली जाते आहे. आणि याचा आगामी मुंबई महानगरपालिकेवर देखील हळूहळू परिणाम होणार आहे, कारण का 2022ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. यावेळेला नारायण अस्त्र पुन्हा भाजप वापरणार का, अशा प्रकारच्या देखील परत चर्चा सुरू होतील. पण एक सांगतो की मिशन लोटस जे सुरू असतं भाजपचं अधूनमधून, त्यामध्ये नारायण राणेंचा एक मेन रोल अधूनमधून येत असतो, कारण का राणेंवर वेगवेगळ्या जबाबदारी दिल्या जातात आणि त्या जबाबदारी पार पाडण्याचं काम ते करत असतात, कारण का ते अधूनमधून माझ्याही संपर्कात असतात. त्यांचं जसं शिवसेनेत वजन होतं किंवा शिवसेनेत एक वेगळा रोल होता नारायण राणेंचा त्या काळामध्ये, तोच रोल किंवा त्याच प्रकारची भूमिका निभावण्याचा हा स्वतः नारायण राणेंचा प्रयत्न आहे. आणि ती ताकद मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे की नारायण राणे काय करू शकतात. त्यामुळे त्यांचं मिशन लोट म्हणजे एखादा नवा नेता आपल्या पक्षात येतो आणि त्याच्यावर मिशन लोटसची जबाबदारी दिली जाते. तर मला वाटतं ही एक कॅपेबिलिटी आहे आणि ती देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या नेत्यांना माहीत आहे. एक आठवलं म्हणून सांगतो, मला ज्या वेळेला महासत्ता किंवा सत्ता संघर्ष चालू होता किंवा सत्ता समीकरण चालू होतं, त्यावेळेला बऱ्याच अपक्ष आमदारांना हे विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मला वाटतं त्यावेळेला देखील भाजपच्या खूप हालचाली सुरू होत्या की
अपक्ष आमदार आपल्याकडे घ्यायचे आणि आपल्या संपर्कात राहायचे. एक मी आता कुठे उल्लेख केला नव्हता, पहिल्यांदाच करतोय. नारायण राणेंच्या एका व्यक्तीचा फोन आला होता की ही अपक्ष आमदार व्यक्ती ही या हॉटेलला आहे का. तर ऑब्व्हियसली मी तर त्याबद्दलची माहिती त्यांना देऊ शकत नाही, कारण का मी माझ्या रिपोर्टिंगसाठी होतो. तर मी विचारलं की काय नेमकं घडतं आहे किंवा काय चाललं आहे किंवा काय शोधाशोध सुरू आहे का अपक्ष मिळालेले आहेत का. कारण का परिस्थिती अशी होती की कधीही बाजी पलटू शकली असती. म्हणजे आज सत्ता महाविकास आघाडीकडे जाते असं दिसताना देखील भाजप अपक्ष आमदार किंवा आणखीन काही आमदार घेऊन पलटतंय का फासा, असं एक चित्र त्यावेळेला दिसत होतं. त्यावेळेला मी विचारले की नेमकं काय सुरू आहे. तर मला सांगितलं की प्रयत्न तर सुरू आहेत अपक्ष आमदारांना पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र घ्यायचे. 7 का 8 अपक्ष आमदार महाविकास आघाडीकडे होते आणि ते पटापट सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा सुगावा कोणालाच लागत नव्हता. म्हणजे अपक्ष आमदारांच्या घरातल्यांना पण माहीत नव्हतं की आपले आमदार कुठे आहेत आणि काय करतात. तर त्याच वेळेला मला लक्षात आलं की पुन्हा एकदा नारायण राणेंकडे अशा प्रकारची जबाबदारी दिली गेली आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रमोदजी, नक्की येईन, थोडासा वेळ मिळाला तर नक्की येईन मी कोल्हापूरला. थँक्यू खूप खूप. निखिलजी विचारत आहेत कोकणासाठी पॅकेज कधी मिळेल. मला वाटतं ही जबाबदारी आपली आहे. पॅकेज जाहीर झालेलं आहे, पॅकेजची घोषणा झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात मी वारंवार हेच सांगतो की प्रत्यक्षात लोकांच्या हातात काय रक्कम मिळते आणि ती रक्कम खरंच पुरेशी आहे का याची जबाबदारी ही कोकणवासियांची आहे. जर आपल्याला मदत पुरेशी मिळत नाही किंवा पुरेशी वाटत नाही आहे तर आपण तातडीनं या संदर्भात आवाज उचलला पाहिजे. पत्रकारांच्या माध्यमातून असेल, आंदोलनाच्या माध्यमातून असेल, विरोधकांच्या माध्यमातून असेल किंवा थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असेल, ही वेळ आवाज उचलण्याची आहे जर आपल्याला वाटतंय. कारण का याच्यातून अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेकांचे घर दार हे मोडकळीस आलेलं आहे, अनेकांच्या बागायती म्हणजे भविष्यातला जो उदरनिर्वाह आहे, म्हणजे जर एक बाग कोसळली आहे किंवा पूर्णपणे त्याचा विनाश झालेला आहे तर ती बाग पुन्हा लावायला पुढचे 3 वर्ष ते झाड किंवा फळ यायला लागणार आहे. त्यामुळे आपल्याला मदत मिळते ती पुरेशी आहे का, NDRFचे निकष काय आहेत आणि NDRFचे निकष बदलून आपल्याला मिळणारी मदत तितकी आहे का जी सरकारने जाहीर केली. मला वाटतं हे कोकणवासियांचं काम आहे. अजय राणे मला विचारत आहेत कोकणसाठी पॅकेज दिले आहे ते लोकांपर्यंत कधी पोहोचणार. हेच मी सांगतो की हे पॅकेज कधी पोहोचणार आहे याची जबाबदारी आता स्थानिक नेत्यांची, स्थानिकांची आहे. वारंवार पाठपुरावा करणं, सातत्यानं नेत्यांच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या मागे लागणे, ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, ZP सदस्य असतील, यांच्या वारंवार मागे लागून तातडीनं आपल्याला मदत मिळते का याचा पाठपुरावा केला पाहिजे. अन्यथा असं होईल की माझं घर पडलं आहे आणि मी स्वतः बांधलं आणि त्यानंतर मला मदत मिळणार असेल आणि मला कोणाकडून तरी व्याजाने पैसे घ्यावे लागणार असतील तर मग ही मदत काहीच कामाची नाही आहे. मग याच्यासाठी आपल्याला स्वतःला अलर्ट राहून, सतर्क राहून लोकांपर्यंत मदत पोचते का, तिकडच्या स्थानिक नेत्यांनी, स्थानिक पत्रकारांनी यावर लक्ष ठेवलं पाहिजे. विरोधकांचंही लक्ष असायला पाहिजे. मला वाटतं विरोधकांचं लक्ष आहेच, महाविकास आघाडी सरकारचं देखील आहे आणि मला वाटतं अजयजी आपणही लक्ष ठेवून राहा म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की मदत पोचते की नाही. कारण का आजच मला एक फोन आला होता की आमच्याकडे पंचनामे झाले आहेत परंतु मदत आलेली नाही आहे. मदत पोचेल, करोडोतली मदत आहे. टप्प्याटप्प्याने ते फंड येतील, जिल्हाधिकाऱ्यांकडे वाटप करण्याची संधी आहे. ते टप्प्याटप्प्याने त्या गावांमध्ये जाऊन करतील. मला वाटतं ही मदत रोखीने झाली तर अधिक चांगलं होईल. लोकांना त्यात पटापट आपले संसार उभे करता येतील आणि पुन्हा एकदा कोकण आपल्याला वेगळ्या रूपाने, वेगळ्या ढंगात, त्याच जल्लोषात, त्याच आनंदात, तेच हसरे चेहरे घेऊन आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण आशा करूया. ईश्वरचरणी प्रार्थना करूया की लवकरात लवकर आपलं कोकण उभं राहिलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना या कोकणाचा आनंद घेता आला पाहिजे. कारण का कोकण असं आहे की सगळेच म्हणजे कोणाला आवडत नाही कोकण, सगळ्यांना म्हणजे फॉरेनपासून ते आपल्या राज्यातले लोक, इतर राज्यातले लोक हे कोकणाचा आनंद घेण्यासाठी येतच असतात. परंतु असं कोकण नको आहे की उद्ध्वस्त झालेलं कोकण. लवकरात लवकर हे उभं राहिलं पाहिजे. हे कोकणाचं वैभव आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे कोकण म्हणजे, आणि त्या कोकणातला मी एक वैभव आहे. त्यामुळे मलाही आशा आहे की लवकर आपलं कोकण उभं राहील आणि लवकर आपण कोकणातल्या जनतेचं, कोकणवासियांचं स्वागत करू. उभं राहिलेलं कोकण आपण पाहू रंगीबिरंगी. निसर्गाने आपल्याला खूप दिलेला आहे परंतु निसर्गाचाच हा एक वेगळ्या प्रकारचा खूप
आपल्या कोकणावर झालेला आहे. त्यामुळे आशा करूया लवकर आपलं कोकण उभं राहील. मला वाटतं आज इथेच थांबूया. विकासजी, विकासजी थांबायचं का? वाटतं आपण इकडे थांबूया. आपण रायगड माझा आणि मला ज्यांनी प्रश्न विचारले, ज्यांनी पाहिलं, त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. मी पुन्हा एकदा संतोष पवार यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली. सर, थँक्यू सो मच. आणि सगळ्या कोकणवासियांसाठी आपण प्रार्थना करूया की आपलं कोकण पुन्हा एकदा नव्यानं उभं राहील. थँक्यू सर.